आपली गणेश जयंती भगवंतांचा अवतारच आहे. महोत्कट नाव आहे भगवंतांचं, विनायकी, महोत्कट विनायक. देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध करण्याकरता भगवंत अवतार घेतोय. प्रचंड प्रकारे सुंदर पद्धतीने भगवंत राक्षसांचा निपात करतो, लढतो. हातामध्ये शस्त्र आहे. पाशमं कुशधारिणम भगवंतांचं वर्णन आहे. रदंच वरदम हस्तैर्बिभ्राणम मूषकध्वजम एकदंतम चतुर्हस्तम पाशमं कुशधारिणम. अथर्वशीर्षामध्ये भगवंतांचं वर्णन आपण केलं. आमचे सगळे भगवंतांचे अवतार हे शस्त्रधारी आहेत, हातात शस्त्र आहे. आता आमच्या पिढीला रक्त बघितलं की चक्कर येते, अशी अवस्था आहे. पण भगवंतांनी शस्त्र हातात घेतलं, दुर्जनांचा निपात केला, साधूंचं रक्षण केलं, धर्माची पुनर्संस्थापना केली आणि खऱ्या अर्थी भक्तीचा, नामाचा प्रचार आणि प्रसार आयुष्यभर ही मंडळी करत राहिली. तुम्हाला मला भरकटलेल्या समाजाला एक सुंदर पथप्रदर्शन केलं. तेणेची पंथे चालव जाता न पडेची गुंता कोठे काही. डोळे झाकून जरी या मार्गावरून आम्ही चाललो ना तरी आमच्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचणार. नको ते विकल्प आमच्या मनात येणार नाहीत. आले ना हो, अनेकांच्या मनात अनेक संभ्रम आले, अनेक शंका आल्या. ज्ञानोबा म्हणे एक नाही 4 ज्ञानोबाराय असले पाहिजेत. ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे, भिंत चालवणारे ज्ञानोबाराय वेगळे, समाधी घेणारे ज्ञानोबाराय वेगळे, अमृतानुभव सांगणारे ज्ञानोबाराय वेगळेच. कारण एवढ्याशा वयामध्ये, एवढ्या कमी वयामध्ये इतकं सगळं कोणी करू शकतं, साक्षात महाविष्णूंचा अवतार, याच्यावर आमचा विश्वास नाही, किंबहुना आमचा भावच नाही. म्हणून आम्हाला आमचा विश्वास कमी राहतो, आमची श्रद्धा कमी पडते. पण म्हणून तर चमत्कार करावे लागले संतांना सुद्धा. समाजाची श्रद्धा बसावी याकरता चमत्कार केले, भाव दृढ व्हावा याकरता चमत्कार केले. ज्या लोकांनी खरंच शंका उपस्थित केली त्या लोकांनी 250-300 माणसांचा ट्रक घेऊन आळंदीला समाधी खरंच आहे का आणि खरंच माऊली तिथे आहे का हे शोधायला आली होती. कोण आली होती हे सगळं आपल्याला माहितीये. सोनोपंत मामा दांडेकर म्हणाले माऊली बघून घेतील, काही हरकत नाही, करू दे, त्यांना काय करायचं ते करू दे. फॉरेनची सुद्धा काही मंडळी त्या शोध प्रक्रियेमध्ये होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माणसं आली. समाधीपासून काही अंतरावर मीटर लावले गेले. बराच वेळ परीक्षण चाललं होतं. सगळ्या विज्ञानाचा कस लावला, सगळ्या परीक्षा चाचण्या घेतल्या. पण असा एक दैवी अनुभूतीचा चमत्कार, साक्षात्कार प्रत्ययाला यावा की 3ही मीटरवरचे काटे हलत होते, रीडिंग देत होते आणि उत्तर मिळत होतं की आतमध्ये काहीतरी आहे, आतमध्ये काहीतरी चैतन्य शक्ती आहे, आतमध्ये काहीतरी स्पंदन आहेत. आणि हे जेव्हा कळलं तेव्हा डोळे खाडकन उघडले. आणि आजही मग आम्हाला कळतं, आमच्या वारीमध्ये फॉरेनर्स जास्त असतात, येतात. त्या 250-300 माणसातली कितीतरी मंडळी फॉरेनर्स होती की जी आमच्या देवदेवतांविषयी शंका घेतात, आमच्या धर्माविषयी शंका घेतात. आणि आजही अशी मंडळी आमच्याच हिंदू धर्मामध्ये भरपूर आहेत. का? याचं उत्तर असं आहे की आमच्याकडे भावाचा अभाव आहे. भावच नाही, संवेदनाच नाही. कुठे गेल्या सगळ्या संवेदना? संतांची भूमी आहे, ज्या भूमीमध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलींनी विश्व माऊली म्हणून त्या एवढ्याशा लेकराला जगाने दर्जा दिला. आणि ज्ञानोबारायांनी सगळ्या विश्वाचा आर्त स्वतःच्या हृदयात सामावून घेतलं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जहले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख सोसलं, घेतलं. जगाने दिलेली सगळी निंदा पचवली, विष पचवलं आणि अमृताची चूळ भरली 12व्या शतकात. भाव ओळखला. म्हणून तर माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं नाव सुद्धा भावार्थ दीपिका असं आहे. भगवद्गीतेवरती टीका फक्त माऊलींनीच नाही केली, अनेकांनी केली. विनोबा भावेंनी भगवद्गीतेवर टीका केली. आईनी सांगितलं, विनू मला भगवद्गीता सांग रे, समजून कळत नाही. म्हणून आईच्या इच्छेकरता विनोबा भावेंनी भगवद्गीतेवर टीका केली. तिला गीताई असं नाव दिलं. गीताई माऊली माझी, मी बाळ तिचा नेणता, असं विनोबा भावे म्हणायचे. वामन पंडित नावाचे पंत साहित्यात एक कवी होऊन गेले. त्यांनी भगवद्गीतेवरती टीका केली आणि त्याला यथार्थ दीपिका असं नाव दिलं. लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेचा अभ्यास करून त्यावर गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला मंडालेच्या तुरुंगामध्ये. पण वामन पंडितांची यथार्थ दीपिका, त्याचं मुखपृष्ठ आता सुद्धा कुठं बघायला मिळत नाही. पण माऊलींनी हृदयातला भाव जाणला
आणि त्याला नाव दिलं भावार्थ दीपिका. त्याचा परिणाम असा झाला, आज महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये देव्हाऱ्यामध्ये लोकांनी ज्ञानेश्वरीला बसवलं. ज्ञानेश्वरी आमची माय झाली, ज्ञानराज आमच्या आई झाल्या. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. किती सुंदर ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुनाला की कळिका प्रगटली असे. का हो, माऊलींनी भाव जाणला. तो भाव तुमच्या माझ्या हृदयामध्ये दृढ व्हावा, मुळात निर्माण व्हावा, याकरता तुकोबरायांचं अंतःकरण करचळलं, तळमळलं. आम्ही ज्या ब्रह्मरसाचं पान केलं तो ब्रह्मरस तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि त्याच्याकरता सुरुवात कुठून होते? भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना भक्ती. सुरुवात केली भावापासूनच मग आम्ही पुढचा प्रवास करू शकतो. म्हणून भक्ती कितीही करा, पण भाव हा भक्तीचा सौभाग्य कुंकुम तिलक आहे. एखादी सौभाग्यवती सगळे अलंकार परिधान करते, महिला वर्ग सगळे अलंकार परिधान केलेत पण कुंकूच नाही लावलं, काय उपयोग आहे? तसं आम्ही कितीही भक्ती करा पण हृदयात भावच नसेल तर त्या अलंकारांना बाकीच्या कुठलीही कसलीच शोभा नाही. म्हणून भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. हा भाव तुम्हाला मला कळावा याकरता या अभंगामध्ये तुकोबरायांनी 3 शब्द वापरलेत. पहिला शब्द आहे जीव, दुसरा शब्द आहे भाव आणि तिसरा शब्द आहे देव. तीनही शब्द बघायला गेलं तर अत्यंत लहान दिसतायत पण अर्थाच्या दृष्टीने अत्यंत मोठे व्यापक आहेत. कारण ज्याच्याविषयी वर्णन केले तो व्यापक आहे. तुका म्हणे व्यापक नभा, होई अणुचाही गाभा, होई अणुचाही गाभा, होई अणुचाही गाभा. तो किती व्यापक आहे भगवंत. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आम्ही त्याला म्हणतो. श्रीमद भागवतकारांनी व्यास महर्षींनी भागवताच्या मंगल चरणामध्ये त्याचं सामर्थ्य सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय हे त्याचं रूप सांगितलंय, स्वरूप. विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे त्याचं सामर्थ्य सांगितलंय. आणि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयन्नुम. तापत्रय विनाशाय हा त्याचा स्वभाव सांगितला. पण सामर्थ्य काय? भगवंत कोण आहे? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. म्हणून तो जो देव शब्द वापरलाय ना त्यामध्ये दिव हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. जो प्रकाशमय आहे तो भगवंत आहे. आणि ज्या जीवाचा उल्लेख तुकोबराय करतात त्या जीवाचा देवाशी असलेला संबंध काय आहे? 3 प्रकारचे संबंध आहेत जगामध्ये. पहिला संबंध आहे जन्मजात संबंध, जो आईशी लेकराचा असतो, मुलाचा असतो. वेळ आली, प्रसंग आला तर तो संबंधही तुटून जातो म्हणाले. बघा ना, लेकरू मोठं झालं, पंख फुटले, त्याला 4-2 गोष्टी कळायला लागल्या की जो मुलगा आई 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 करत असतो काही दिवसांनी विचारतही नाही आई वडिलांना. त्यामुळे हा जन्मजात संबंध सुद्धा संपू शकतो. दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध, जो निर्माण केलेला असतो. निर्माण केलेलं नातं, मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेला मित्र. पण आजचे सख्खे मित्र उद्याचे कट्टर शत्रू होतात की नाही काही सांगता येत नाही. विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे खून पाडतात. जरा काही अहंकार नावाचा दोष निर्माण झाला की प्रचंड द्वेष, मत्सर, ईर्ष्या या विकारांनी ग्रस्त माणूस होतो आणि प्रचंड मोठा घात जीवनाचा करून घेतो, स्वतःच्याही आणि दुसऱ्याच्याही. म्हणून प्रस्थापित नातंही काही महत्वाचं नाही, संबंधही महत्वाचा नाही. पण तिसरा संबंध असा आहे की जो गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. सनातन शब्द वापरला भगवंतांनी.
तिसरा संबंध आहे जीवाचा आणि देवाचा. तो असा आहे, तो सनातन संबंध आहे. तो कुणीच तोडू शकत नाही, कुणीच नाही. देव कसा आहे? अगदी साधर्म्य आहे बघा जीवामध्ये आणि देवामध्ये. देव सर्वत्र आहे, सदा आहे, सम आहे. देव अजर आहे, अव्यय आहे. जाणे अजामी अजर माऊली म्हणते, अक्षमी अक्षर अपूर्व मी अपार स्वानंद मी. जाणे अजामी अजर. माऊलींनी सांगितलं मी कोण आहे? मी अज, अजर, अक्ष, मी अक्षर, सर्व साक्षी, सर्वज्ञ आहे भगवंत, अविनाशी आहे. तसा जीव सुद्धा अविनाशीच आहे. जीव अविनाशी आहे, जीवाचा नाश होत नाही. हा देह नश्वर आहे, पण देह संपल्यानंतर जीव पुन्हा एकदा नवीन देह धारण करतो. भगवंत सांगतात, वासंसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. आहे की नाही? जीव नवीन देह धारण करतो. त्यामुळे जीवही अविनाशी आहे, देहही अविनाशी आहे, देवही अविनाशी आहे. देव सिंधू आहे, जीव बिंदू आहे. देव बिंब आहे, जीव प्रतिबिंब आहे. देवाचे सगळे गुण आमच्याकडे येऊ शकतात आम्ही जर त्या दिशेने प्रवास केला तर. पण आमची अडचण अशी की आम्ही त्या वाटेला जातच नाही. देवत्वाच्या दिशेने प्रवास करणारी माणसं खूप कमी असतात. काय लागतं? परवा मी रस्त्याने चालले होते बरं का, आणि एक मूर्तिकार मूर्ती घडवत होता. अत्यंत ओबडधोबड टोकेरी दगड तिथे पडले होते. आणि मी त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हटलं बाबा एवढा ओबडधोबड टोकेरी दगड, त्याच्यातनं इतकी सुंदर वरदविनायकाची माझ्या मंगलमूर्तीची मूर्ती तुम्ही करतायच कशी? माझा आपला वेड्यासारखा प्रश्न होता. ते बाबा म्हणले तुझ्या भाषेत सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले, अगं त्या दगडामध्ये आधीच मूर्ती आहे, त्या दगडामध्ये आधीच मूर्ती आहे. फक्त मी काय केलं, छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने त्या दगडाला नको असलेला भाग काढून टाकला, आतमध्ये मूर्ती तयार झाली आपोआप. छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. विठ्ठल मग मला कळालं, अरे खरं आहे, जीवनातला अनावश्यक भाग आपल्या सुद्धा काढून टाकला. छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने जसा दगडाचा भाग काढून टाकला जातो, तसा आमच्याही जीवनामध्ये नको तोच भाग जास्त आहे. अनावश्यक असलेला भाग जर काढून टाकला तर आतमध्ये आम्ही देवत्वच आहेत ना. मग परिणाम काय होतो? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. सगळं घर मोकळं करावं लागेल, स्वच्छ गाभारा करावा लागेल हृदयाचा, तेव्हा भगवंत येऊन तिथे स्थापन होईल, स्थित होईल, अधिष्ठित होईल. त्यामुळे हा जीव त्या देवाच्या दिशेने प्रवास करायला उद्युक्त झाला पाहिजे. आणि मग जीवाचं आणि देवाचं नातं असं असलं पाहिजे की या जीवाला त्या देवाशिवाय चैनच नाही पडलं पाहिजे. हे तुकोबरायांचं म्हणणं आहे. कसं नातं असलं पाहिजे? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक उदाहरण देतात तुकोबराय. आहे तांढुल्याची चिंता, आई लेकराची काळजी कशी घेते. महाराजांनी दृष्टांत दिला आईचा आणि लेकराचा. लहान लेकरू सगळ्यांना प्रिय असतं की नाही? नाक वाहत असलं तरी सुद्धा ते प्रिय असतं. लेकरू एकदम लहान लेकरू, हा आम्ही त्याला गुंड बनवतो, आम्ही त्याला तुझं माझं शिकवतो, पण लहान बाळ असतं त्याला काहीही कळत नाही. आपलं परक माझं तुझं काही नाही कळत. पण शाळेत जाणाऱ्या मुलाला एखादी छोटीशी पेन्सिल जरी आईनं दिली तरी आई म्हणते शेअर करू नको कुणाला. एखादा छोटा खोडरबर जर असलं तरी ती सांगते कुणाला देऊ नको, हे तुझं आहे. मग आपण गमतीने म्हणायला लागलो ना, देव दे दे मला दे मला दे, बघू बघू बघू, ते म्हणतं माझं आहे. आणि हे माझे पण इतकं भिंत रखतात की हळूहळू हळूहळू मोठा झाल्यावर सुद्धा असे आम्ही बांधावर उभं राहतो आणि तो डोंगर ते झाड दाखवतो येणाऱ्या पाहुण्याला आणि म्हणतो तो डोंगर दिसतोय तिथपर्यंत सगळं माझं आहे. हे माझं इतकी माझेपणाची सवय लागते. ती धरणी माता आपल्यावर हसते. ती म्हणते बाई ग, याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हे माझं आहे माझं आहे. आजा गेला पणजा गेला, सगळेच त्या मार्गाने चालले तरी सुद्धा याचे डोळे उघडत नाही. हे माझं ते माझं ते माझं करता करता. लहान मूल खूप निरागस असतं, त्याला तो भेद आम्ही शिकवतो.
पण लहान मूल सगळ्यांना जसं प्रिय असतं ना, पण ते त्याच्या आईला जास्त प्रिय असतं. पण मुलाचं आणि आईचं नातं सुद्धा कुठपर्यंत आहे, थोडेसे पंख फुटले की मग तेच मूल आईला विचारतं, काय केलं माझ्यासाठी. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा चटकपटक बोलण्याचा त्यांच्या चरित्रात त्यांनी उल्लेख केलाय की आम्ही मोठे झालो आणि 16-17 वर्षाचं वय लागलं, थोडासा जरा बाहेरचा वारा लागला, पंख फुटले की आताची ही मुलं प्रश्न विचारतात बघा आई वडिलांना, तुम्ही आमच्याकरता काय केलं. सगळं करा त्यांच्याकरता, पण तरीही हा प्रश्न विचारणार. म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फार सुंदर सांगतात, बाबा रे, प्रपंचासाठी कितीही करा, कुणीच म्हणणार नाही केलं म्हणून. महिला वर्ग म्हणतं का कुणी? रांधा वाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा, कुणी म्हणतं का केलं? नाही. महाराज म्हणतात, माझ्या रामा करता एवढंसं करा, माझ्या मंगलमूर्ती करता एवढंसं करा. देव लक्षात ठेवतो. प्रपंच लक्षात नाही ठेवत, पण परमेश्वर लक्षात ठेवेल. त्यामुळे या मुलाचं आणि या आईचं नातं सुद्धा फार काळ टिकत नाही. थोडा मोठा झाला की संपतं. स्वामीजी म्हणायचे, आम्ही आमच्या आई वडिलांना प्रश्न विचारला होता, मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आणि आई वडील कसे असतात बघा, महापुरुष का घडले. ज्या महापुरुषांनी आईवर प्रेम केलं ना, ती माणसं घडली. ज्या महापुरुषांनी आई वेडी माणसं होती ना, तीच माणसं घडली, त्यांनीच इतिहास घडवला. म्हणून मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते, तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला ना, जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण, तर छातीवर हात ठेवून डोळे झाकून उत्तर द्या, माझी आई. माझ्या आई इतकं या जगात सुंदर कोणी असूच शकत नाही. कारण भारतीय संस्कृतीने बाह्य सौंदर्यापेक्षा आत्मिक सौंदर्याला खूप महत्व दिलं. श्रोते हो, 4 पुस्तकं कमी शिकली असेल, नाही तिला वाचता येत, नाही 4 चौघात बोलता येत, थोडा संकोच वाटत असेल, पण माझी आई अडाणी असं कधीच म्हणायचं नाही. कारण जगाचं अनुभवांचं सगळं विद्यापीठ तिच्या रूपाने घरात वावरतं आपल्या. कधीच नाही अशिक्षित. स्वामीजी म्हणाले, माझ्या वडिलांना आईला मी प्रश्न विचारला, आई म्हणाली, नरेंद्रा तुला उत्तर पाहिजे ना, आतल्या घरातला जो मोठा कपाटाचा आरसा आहे ना, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. स्वामीजी म्हणाले, मी गेलो, आरशासमोर उभा राहिलो आणि टचकन डोळ्यात पाणी आलो. मिळालं ना उत्तर. उत्तर मिळालं. एवढा सुंदर सशक्त प्रचंड असा बलदंड देह, अलौकिक बुद्धिमत्ता, देखणी शरीरी यष्टी आणि काम करण्याची इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, यापेक्षा आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे, काय ठेवायचं असतं. पण आमचं असं असतं, आम्हाला काही मिळालं नाही ते आमच्या लेकरांना मिळू दे. आम्हाला नाही मिळाली गाडी, त्याला 4 चाकी घेऊया. कसलीही पात्रता नसताना मग आमची मुलं गाडीवर स्वार होतात, वाऱ्याच्या वेगाने गाड्या पळवतात. त्याचा परिणाम असा होतो, मी बऱ्याचदा असं सांगते की आम्ही एका विशिष्ट धुंदीमध्ये, माझी तरुण पिढी, तरुण भावंड वेगात गाड्या धावतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप डॅशिंग, आम्ही खूप स्मार्ट, आम्ही खूप हँडसम दिसतो. मी म्हणते, आपण हँडसम नाही, आपण मूर्ख दिसतो. कारण 9 महिने 9 दिवस पोटात वाढवायचं, वागवायचं, प्राणांतिक यातना सहन करून जन्माला घालायचं, आणि मग हे सगळं करून होत्याचं नव्हतं होऊन काही सेकंदात मूल जर समोर येत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय आई वडिलांचं. मला सांगायचंय, तुकोबराय उदाहरण देतात आईचं आणि बाळाचं, पण वेळ आली, प्रसंग आला तर त्या बाळाला ती आई सुद्धा दूरची वाटते. माऊलींनी आईच्या आणि लेकराच्या दृष्टांतासाठी खूप ओव्या वापरल्या. लळे याची या बालका किरीटी, गवसणी करुणी स्नेहाची दिठी, आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. आई बाळाचं कसं संगोपन करते, कसं सांभाळते. बहिणाबाईंनी निसर्गातला चमत्कार सांगितला. ती सुगरण त्या पिलाला दाणा भरवते लांबून आणून. ती असं नाही म्हणत, तू माझ्या म्हातारपणची काठी आहे, माझ्या सातबाराच्या नाव उतार्यावर आता तुझं नाव आहे, असं ती म्हणत नाही. ती तिचं काम करते, पण तिला माहिती असतं की याला पंख फुटले की हे उडणार आहे, हे स्वतःचा आकाश निर्माण करणार आहे, पण तरी सुद्धा ती तिचं काम करते. पण आईतलं आणि मुलातलं हे नातं सुद्धा बहिणाबाईंनी सुंदर सांगितलं आम्हाला कवितेच्या माध्यमातनं. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. समाज माणसाला किती सुंदर प्रश्न विचारले बघा बहिणाबाईंनी. अशिक्षित कवयित्री होत्या, पण प्रचंड ज्ञान. आज बीएड डीएडच्या विद्यार्थ्यांना चार्ट साठी त्यांच्या कविता असतात. ओष्ठव्यंजन, दंतव्यंजन, तांजव्यंजन. तिची येवलीशीच चोच, तेच दात, तेच ओठ, खोपाईन दाईन ना जसा झुलता बंगला, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. हे आईचं आणि बाळाचं नातं आहे.
तिची येवलीशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिलं रे देवानी 2 हात 10 बोट. अरे आता तरी सावध व्हा, आता तरी सावध व्हा. निसर्गाचे चमत्कार सांगितले हे वात्सल्य सांगण्याकरता, पण तरी सुद्धा बघा, आईचं आणि लेकराचं नातं तुकोबरायांना थोडस कमी वाटतं. मग असं नातं भगवंताविषयी जुळलं पाहिजे, असं प्रेम भगवंताविषयी निर्माण झालं पाहिजे की आता त्याच्या वियोगाशिवाय एक क्षणही करमलं नाही पाहिजे, चैन नाही पडलं पाहिजे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सूत्र सांगितलंय, तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. अनन्य कशाला म्हणायचं, अन्याश्रयाणाम त्याग इति अनन्यता. अन्य कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय भगवंत चरणाचा. मग तुकोबाई उदाहरण देतात, बाळाचं आईवर कसं प्रेम असतं तसं आपलं भगवंतावर असलं पाहिजे. हेही उदाहरण कदाचित पटेना, थोडस कमी वाटतंय, म्हणून तुकोबाई उदाहरण देतात दुसरं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भानू परित्या कमळासी जीवनू, शब्द वापरला महाराजांनी. सूर्य आणि कमळ असा एक दृष्टांत दिला. आई आणि मुलाचं काही जमत नाही, नंतर काही दिवसांनी बायको आली की आई आई करणारं मूल विचारत नाही. परवा भेटल्या होत्या मला एक आजी, त्या म्हणाल्या मुलाचा विवाह झालाय, लग्न झालंय, नवीन सुनबाई घरात आलीये. म्हटलं कसं चाललंय, बरं चाललंय का? त्या म्हणाल्या कुठलं काय अगं, नव्याचे 9 दिवस संपले. माझा मुलगा आई 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 करणारा आता बदलला आणि बायकोचा आता काय ते तुम्ही म्हणा, पण नाही ना, माझ्याकडे बघतच नाही, मला बोलतच नाही. म्हटलं असू दे ना मावशी, काही वर्षांपूर्वी तुम्ही जे वागलाय त्याचं सव्याज परत मिळतंय असं समजा. बर, त्यांना विचारलं मुलीचं कसं आहे, तिचंही लग्न झालंय, तिचं छान आहे का? त्या म्हणाल्या हा तिचं एकदम छान आहे, नवऱ्याला असं मुठीत ठेवलंय म्हणाल्या. म्हणजे ते चालतंय, ते चालतं. इथं संसारामध्ये आमच्या सुखाची आणि दुःखाची अनुभवाची जी वृत्ती आहे ती अशीच आहे. आमच्या मनासारखं झालं की आम्ही सुखी, मनाविरुद्ध घडलं की आम्ही दुःखी. आईचं मुलाचं नाही जमलं, वेळ आली तर ते नातं दूर जातं. म्हणून तुकोबराय असं एक उदाहरण ठेवतात की आता कमळ पंकज, संस्कृतामध्ये कमळाला पंकज म्हणतात. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्माला येणार, चिखला जन्माला येणार ते पंकज. ते जगत नाही सूर्याशिवाय. ते नातं इतकं अतूट आहे. निसर्गाचा नियम आहे, सूर्योदयाला कमळाचं फूल उघडतं आणि सूर्यास्ताला कमळाचं फूल मिटून जातं, त्या पाकळ्या मिटतात. रात्रभर ते कोमेजलेल्याच अवस्थेत राहतं, मिटलेल्या पाकळ्या. पुन्हा सूर्योदय झाला की कमळ फुलतं. सृष्टीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे सूर्योदय आणि सूर्यास्त. उगवणं किती छान असावं, मावळणं किती छान असावं हे सांगणारं सूर्य. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांना विचारलं होतं, देव पंचायतनामध्ये, पंचायतन पूजेमध्ये सगळ्यात प्रत्यक्ष जिचं दर्शन होऊ शकतं अशी देवता कुठली? तर ती सूर्य आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर सूर्यनारायणाकडे आपण पाहतो की नाही? आता हो म्हणा, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठी माणसं आहात, पण आमच्या वयाची, आमच्यापेक्षा लहान मंडळी आम्ही सूर्यवंशी. बर, कीर्तनकार हे तर निशाचर प्राण्यामध्येच मोडतायत. आता रात्रभर प्रवास केल्यानंतर सूर्यदर्शन कधी बघायचं नाही का? तो सूर्य कधी दिसतो? ब्रह्ममुहूर्तावर उठणारी जुनी माणसं आमची, रोज तुळशीला पाणी घालणारी एखादी सौभाग्यवती गृहिणी आमची, नाही का? त्यांना ते सूर्यदर्शन. मग तो सूर्य बघितल्या बघितल्या नमस्कार आहे जपा कुसुम शंकाशम, भगवंताचं वर्णन आहे त्या आधी, त्या दिनकराला नमस्कार आहे. ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः. सृष्टीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे तो. बरं, डी विटॅमिन मिळतं, डॉक्टर सांगतात आम्हाला, सगळं मिळतं. संतांनी तोच सूर्योदय पाहिला आणि भगवंतांना सुद्धा उठवलं. काकडा गायला, उठा जागे भारे आता हरी हरी म्हणावा, जमीन कौ प्रभाते मुनी राम चिंतित जावा. पूर्वीचा काळ होता, उठल्याबरोबर हात जोडले जायचे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम. आता तो काळ गेला, आताची मुलं यातलं काही म्हणत नाही, काही जमतच नाही त्यांना. सांगणारे कोणी नाही, म्हणून माऊलींना सांगावं लागलं, येत वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती. मोठ्या माणसांचं अनुकरण लहान मंडळी करतील, वडीलच जर रोज पानपट्टीवर जात असतील तर मुलगा दुसरं काही करणार नाही, काही नाही करणार. खूप मोठं संस्कारांचं केंद्र घराघरात उघडलं जावं, धर्माचं शिक्षण दिलं जावं, ही संतांची अपेक्षा आहे. उदाहरण दिलं सूर्याचं. सूर्य उगवल्याबरोबर सृष्टीमध्ये एक मोठा आशेचा किरण उगवतो. त्या सूर्यावरती त्या कमळाचं जीवन अवलंबून आहे.
किंबहुना माऊली म्हणते त्या कमळासाठीच की काय सूर्यनारायण उगवतो जणू. सूर्याचं आणि कमळाचं नातं अतूट आहे, घट्ट आहे. पण 12 तास कमळ सूर्यामध्ये आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये 12 तास सूर्याशिवाय मिटून कोमेजलेल्या अवस्थेत राहतं, पण राहतं, मरत नाही, राहतं. म्हणून तुकोबारायांना कदाचित हाही दृष्टांत कमी वाटला की काय. म्हणजे आई आणि मुलाचा दृष्टांत बाजूला ठेवावा, कमळाचा आणि सूर्याचा दृष्टांत सुद्धा तुकोबराय बाजूला ठेवतात. पण असा एक दृष्टांत महाराज देतात की जिथे इतकी अतुटता आहे. आता 12 तास काय, एक क्षण सुद्धा नाही तरी गायसे करी, काय किती करायचं. या 8 प्रहरा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाच माऊली म्हणते ना, तो निमिष द्या असं संत आम्हाला सांगतात. पण तरी सुद्धा एक क्षण सुद्धा भगवंताच्या विषयी करमलं नाही पाहिजे. इतकी व्याकुळता, इतकी आर्तता नव्हे. तुझा आणि माझा जर वियोग झाला ना तर मी त्या क्षणी तडफडून मरेन देवा, ही अवस्था अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात. जीवना जीव जीती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. जीवाला जगण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते हो. महाराज म्हणाले जीव जीती जीवना संगे. जीवन या शब्दाचा अर्थ आम्ही पाणी या अर्थाने जीवन आहे. तोय पाण्याला आम्ही म्हणतो. पाण्याशिवाय मनुष्य प्राणी कुठलाच जीव जगू शकत नाही. पाणी लागतं, वारा लागतो, श्वास लागतो. जीव जीती जीवना संगे. पण म्हणाले समजा काही वेळ पाणी नाही मिळालं तरी आम्हाला तहान लागेल, घशाला कोरड पडेल, पण आम्ही काही जीव नाही जात आमचा. पण तुकोबरायांनी उदाहरण दिलं मत्स्या मरण त्या वियोगे. पाण्याचा आणि माशाचा जेव्हा वियोग होतो ना त्यावेळी त्या क्षणी तडफडून मासा मृत्युमुखी पडतो. महाराजांनी हे 100% उदाहरण मान्य केलं आणि पहिल्या चरणामध्ये त्याला प्रतिष्ठित केलं त्या उदाहरणाला, की माशाचा आणि पाण्याचा वियोग झाल्यानंतर मासा जसा तडफडतो ना तसं देवा माझं तडफडणं तुझ्याकरता आहे. एक भक्त भगवंतासाठी तसा तडफडला पाहिजे, ती आर्तता पाहिजे. म्हणून म्हटलं आम्ही प्रापंचिक माणसं, आमच्या डोळ्यात पाणी येत नाही देवाकरता. येतं का खरं सांगा. आम्ही प्रपंचासाठी रडतो, आमच्या लेकरा बाळांसाठी रडतो, आमच्या नाते सोयऱ्यांसाठी रडतो, पण देवासाठी नाही रडत. संतांनी एकच सोयरा मांडला होता, देव सोयरा, देव सोयरा. फक्त देवच माझा आहे. आणि मग आम्ही काय करतो, देव सोडून सगळं माझं 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 करतो ना, त्यामुळे आम्ही देवाची वाटही पाहत नाही, देवासाठी रडतही नाही. मत्स्या मरण त्या वियोगे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. माशाचा दृष्टांत अनेक वेळा संतांनी दिला वियोग व्यक्त करण्याकरता, की असा वियोग, अशी आर्तता हृदयामध्ये निर्माण व्हावी. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की स्वामीजी मला सुद्धा, ठाकूरजी मला सुद्धा देवाला बघायचंय, तुम्ही दाखवाल का. रामकृष्ण परमहंस म्हणाले चल दाखवतो. कलकत्त्याला गंगेचा प्रवाह आहे, तिथे घेऊन गेले. त्या गंगेच्या पाण्यामध्ये त्याचा डोका असं धरलं आणि बुडवलं सगळं तोंड पाण्यामध्ये. ताकद लावली पूर्ण आणि त्याच्या मानेला असा दाब देऊन त्याचं तोंड पाण्यामध्ये बुडवलं. नाका तोंडात पाणी जाऊन तो गुदमरायला लागला. म्हणाला ठाकूरजी मला मारता की काय, माझ्या नाका तोंडात पाणी जायला लागले, श्वासासाठी तळमळला. तो हात सैल केला आणि गुरुजी म्हणाले श्वासासाठी आता जितका तळमळलास ना तेवढा देवासाठी ज्या दिवशी तळमळशील तेव्हा भगवंत प्राप्त होईल. जीव जीती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. नामदेव महाराज सांगतात की देवा तुझ्या चरणांचा वियोग जरी मला सहन झाला ना तरी मी त्या क्षणी मरेन. हे प्रेम होतं नामदेव महाराजांचं भगवंतांशी. आणि म्हणून तर किती
आसुवे दाटानी वाट किती बघावी भगवंतांची उभारोनी बाळे आसुवे दाटानी उभारोनी पांडुरंगा माय बापा भेटशी गे धावा माझी आजी बनगा भेटीची आवडी उतावीळ मन भेटी लागी जीवा किती वियोग संतांना सहन करावा लागला. महाराजांनी रूपक दिलं उदाहरण दिलं आम्हाला या संदर्भात की असा वियोग भगवंतांचा आम्हाला सहन होत नाही कसा आम्ही आमची तळमळ होते. कन्या सासुर्याशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा सहन करावा लागला संतांना. क्षणभर सुद्धा परमेश्वराशिवाय करमत नव्हतं कारण एकमेव भगवंतच होता प्रपंचात. तुकोबरायांचा तर प्रपंच असा होता 18 विश्व दारिद्र्य घरात आपल्याला माहितीये. अवला आई साहेब विचारायच्या धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडतायसा अहो माझ्या संसाराची धुळधाण झाली बघा की त्याच्याकडे व्हायचं. तुकोबराय म्हणायचे आवले कशाला चिंता करते जीवनातल्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी मला भेटलाय तू कशाला काळजी करते. ज्यांनी चोच दिली तो चारा देणार आहे ना. प्रपंचाला बाजूला सारावं आणि 15-15 दिवस बाहेर पडायचे का कारण जीवाचा आणि देवाचा संबंध कळाला होता. मी त्याचा आहे आणि तो माझा आहे एवढाच संबंध खरा होता बाकीचं सगळं खोट आहे. संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची हा भाव मनात दृढ झाला म्हणून प्रपंचाला बाजूला सारावं आणि कितीतरी दिवस भामनाथाच्या डोंगरावर बसावं. अभंग तिथेच निर्माण व्हावेत. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे या भक्तीच्या परमोच्च अवस्थेला तुकोबराई जाऊन पोहोचतात का नश्वर वाटतो सगळा संसार आणि एकमेव जीव आणि देवाचा संबंध कळतो. मी त्याचा आहे देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो असा अद्वैताचा साक्षात्कार प्राप्त होतो. आणि मग प्रपंच काय हो लक्षच नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी अखंड नामस्मरण. कुणाच्या तरी शेताची राखण करायला तुकोबरायांना जावं लागायचं. शेताच्या मालकाने दिवसभर चांगली राखण केली म्हणून ऊसाची मोळी द्यावी तुकोबरायांकडे. ती ऊसाची मोळी घेऊन तुकोबराई घरी येताना सगळी बारकी बारकी लहान मुलं त्यांच्या मागे
मोठी माणसं, काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी मागून घेतला. संपली ना ऊसाची मुळी, 2 कांडकं शिल्लक राहिली फक्त. पण रामकृष्ण हरी करत महाराज घरी पोहोचले सुद्धा. 2 कांडकं होती ऊसाची, त्यातलं 1 कांडकं आपल्या लेकरांना दिलं आणि दुसरं आवलीकडे दिलं, आईसाहेबांकडे दिलं. महाराज बसले पांडुरंगा पुढं, रामकृष्ण हरी. आवलीनी आईसाहेबांनी तेच ऊसाचं दांडकं तुकोबरायांच्या पाठीत घातलं. महाराज म्हणतात, आवले मला ठाऊक होतं, मला दिल्याशिवाय तू एकटी काही ऊस खायची नाहीस. विढाल हा प्रपंच होता तुकोबरायांचा. अहो 12 वर्ष पडलेला दुष्काळ, प्रचंड दरिद्र अवस्था, 14 पोती कर्ज खत इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. सगळं दिलं लोकांना, सगळं दिलं. आणि सकाळची वेळ, आवला आई साहेब, जिजाई आई साहेब मोरीमध्ये स्नान करतायत. तुकोबराय आहेत. दारामध्ये एक अत्यंत जख्ख अशी म्हातारी वयोवृद्धा दिसली तुकोबरायांना. कितीतरी ठिकाणी ते लुगडं फाटलेलं दिसलं तिच्या अंगावरचं. महाराजांनी पाहिलं, अंतःकरण द्रवलं. आणि जुन्या महिला वर्गाला ज्ञात असेल की जुन्या महिलांची पद्धत, मोरीमध्ये स्नानाला गेलं की नेसायचं वस्त्र निर्या करून भिंतीवर ठेवायचं मोरीच्या. आवल्या आईसाहेबांनी तशी ती मोरीवर वस्त्र ठेवलं होतं, नेसायचं लुगडं. तुकोबराय गेले, ते लुगडं घेतलं आणि त्या आजीला दिलं. आजीबाई आता 120च्या स्पीडनी जा म्हणाल्या, कारण मागणं भूकंप येणार आहे तुमच्या. ज्यावेळी पूर्ण स्नान उरकलं आणि जिजाई आई साहेबांनी आता नवीन वस्त्र नेसण्याकरता, लुगडं नेसण्याकरता हात वर केला, लुगडं कुठं दिसतंय? डोळ्यातनं टचकन अश्रुधारा वाहिल्या. तुकोबरायांचा राग नाही आला, तुकोबरायांचा राग नाही आला. माझा नवरा असाच आहे माहिती होता जिजाई आई साहेबांना. धनी असेच आहेत, कारण पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाचीच उपासना एक प्रकारे चालली होती. तुकोबरायांना खूप सांभाळत होत्या, म्हणून परमेश्वराची जबाबदारी होती की माझ्या भक्ताचा सांभाळ करते ना, मग मी तुझा सांभाळ करणार. म्हणून तर पायात गेलेला काटा भगवंतांनी दातानी काढलाय. देव इच्छी रजचरणीची माती. इतकं प्रेम करावं आवलीवरती, जिजाई आई साहेबांवरती. आई साहेबांना वस्त्र हाताला नाही लागलं, डोळ्यात खळकन अश्रुधारा वाहिल्या आणि भगवंताला सांगितलं, काय रे उपयोग, रात्रंदिवस तुझ्या नामाचा टाहो पडतो माझा पती, आणि मग आमच्यावर ही अवस्था. वस्त्र दिलं त्याचं दुःख नाही, आता अब्रू कशाने झाकू सांग. आणि महिपत बुवा सांगतात, या प्रसंगामध्ये भगवंतांनी स्वतःच्या अंगावरचा पितांबर आवलीला लाज झाकण्याकरता दिलाय. तुकोबराय सांगतात, आवले कशाला चिंता करती ग? आवले कशाला चिंता करतेस, काळजी करू नकोस. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. कारण निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कंची. आता गरजच नाही ना, तो आमचा आहे. हा भाव दृढ झाला, त्याचा वियोग सहन होत नव्हता. आणि मग जसा आता माझा भाव आहे ना, तसा माझा देव, ही तुकोबरायांची खात्री होती. 3 दृष्टांतांनी एक सिद्धांत पक्का केला. अभंगाचं 2रं चरण. दयाची दैता भाव, दयाची दैता
दया जवळी कैसा देव दया जवळी कैसा देव कैसा देव दयाची कैसा भाव दयाची कैसा जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. समर्थ मनोबोधामध्ये म्हणाले, असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अनन्य अशा दासाला भक्ताला भगवंत पूर्णपणे सांभाळतो, कारण अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते हे त्याचं ब्रीद आहे. योगक्षेम वहाम्यहम हे त्याचं आश्वासन आहे, ते LIC वाल्यांनी नंतर घेतलंय, पण हे त्यांनी दिलेलं पहिलं ब्रीद आहे, त्याचं आश्वासन आहे की काळजी करू नका ना, मी आहे ना. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे, काळजीच करायची नाही, मी आहे मागे पुढे उभा सांभाळतोय. आली या आघात निवाराया. फक्त म्हणाले इथे भाव पाहिजे, आणि तोच आमचा नेमका नाही, म्हणून आम्ही इकडे सहसा यायला मागत नाही. कुठे भगवंत आहे? काष्ठे न विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. भाव जेव्हा दृढ होईल ना, तेव्हा आम्हाला सुद्धा आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. श्रोते हो, नामदेव महाराज म्हणाले, नामा म्हणे पुरुषोत्तमा. आता तुझं आणि माझं नातं इतकं विलक्षण आहे ना, मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही, तू अवकाश मी भूमिका, तू समुद्र मी द्वारिका, तू कृष्ण मी रुक्मिणी. इतकं सुंदर अद्वैताचं नातं जोडलं गेलं, आणि तो जीवाचा शिवाचा संबंध कळून आला. आम्हाही प्रापंचिकांना तो संबंध कळावा, की आम्ही ज्यांना आपलं म्हणतो ती माणसं आपली नाहीत. मी नेमणी गमतीने म्हणते, नात्यातली माणसं ना त्यातली असतात.
ते नाती गोती हा मराठी भाषेतला शब्द, ती गोत्यातच आणतात ती नाती. खूप सुंदर कविता माझ्या वाचनात आली, मी म्हणून पुढे जाते. बघा ना, कन्या स्नुषान रूपांची प्रत्यक्ष राम भार्या, पिचली क्षणा क्षणाला कारुण्य रूपी सीता. कामी तिच्यान आले सामर्थ्य राघवांचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. सोडून सूर्यपुत्रा कुंती पुन्हा कुमारी, कर्णास अनुज माता सारेच जन्म वैरी. कौतुक का करावे त्या रक्तबंधनांचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी, सम्राट पांडवांची रानावनात राणी. पती 5 देव बंधू तरी भोग हे तियेचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी. आमच्या सगळ्या दुःखाचं कारण आहे अपेक्षा. ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी, निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही. मग चालू दे सुखाने, मग चालू दे सुखाने अवघेरणे जगाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. ही इथल्या संसाराची नश्वरता आहे. म्हणून खरा आनंद जो संतांना गवसला तो आम्हाला मिळावा. आमचा भाव दृढ राहावा. आमच्याकडे भावाचाच अभाव आहे. आम्हाला भाव माहितीये, आम्ही जो खातो भाव तो आम्हाला माहितीये. आम्ही म्हणतो ना खूप भाव खातोय. बाजार भाव आम्हाला माहितीये, सोन्याचा भाव आम्हाला माहितीये. रोज लक्ष असतं आमच्या महिला वर्गाचं. पण खरा भाव जो भक्तीचा अलंकार आहे तो भगवंताच्या प्रती वाहता यावा, तरच त्या पाषाणातलं सुद्धा चैतन्य भावाने जागृत होऊ शकतं. मंगलमूर्तींची वरदविनायकाची फक्त मूर्ती असं न मानता तिथं वरदविनायकांचं चैतन्य जे आहे, हे ज्यावेळी आम्ही जाणून घेऊ त्यावेळी आम्हाला भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो भाव फक्त देवाच्या मूर्तीसाठी का नव्हे, तो भाव देशासाठी, तो भाव धर्मासाठी आमचा प्रेरित झाला पाहिजे. सावरकर म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाला मी काहीतरी देणं लागतो. मग आमचं देणं देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी असावं. संवेदनशीलतेने आम्ही वर्तन करावं. माता ते माती हा आमच्या जीवनाचा प्रवास आहे. आईच्या उदरामध्ये जन्म होतो, ती नाळ जोडलेली असते, पण तिथून झालेला प्रवास मातीपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून मातेलाही आणि मातीलाही कधीही न विसरता आम्ही कुणाचे वंशज आहोत याचं सतत स्मरण राहावं. श्रोते हो, आज सीबीएसई बोर्ड असू दे, कॉन्व्हेंट असू दे किंवा एसएससी बोर्ड असू दे, काही असू दे, कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी शिक्षणाचा इतका प्रभाव आहे. तो लॉर्ड मेकॉले नावाचा इंग्रजी शिक्षण तज्ञ भारतात आला आणि त्यांनी सगळं वाटोळं केलं आमच्या शिक्षण पद्धतीचं. इथे गुरुकुल पद्धत होती, ती बंद करून इंग्रजी तत्ववेत्यांची विचारधारा आणि शिक्षण पद्धती इथे भारतीयांवर लादली गेली. त्याचा परिणाम असा झाला, आमचा राष्ट्राभिमान आम्ही विसरलो, आमचा धर्माभिमान आम्ही विसरलो, आमच्या महापुरुषांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं आम्ही विसरून गेलो. परक्यांचेच गोडवे गायला लागलो. आता काही दिवसांनी पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मोठा सण येणार आहे 14 फेब्रुवारीला. तो महापूरच येतो आमच्याकडे प्रेमाचा. 31 डिसेंबरला मोठा सण आम्ही साजरा केला नाही का. अहो, हे याचंच द्योतक आहे की आम्ही अनेक नको ते अनुकरण करायला लागलो आणि आमची श्रीमंती, आमचं वैभव आम्ही विसरतो. पण ज्यांना या वैभवाची जाणीव असते त्यांची पावलं या इतक्या सुंदर स्वरूपामध्ये इथे येतात आणि इतका सुंदर जागर भक्तीचा वरदविनायकाच्या या भूमीमध्ये साजरा होताना आपण सगळे पाहतोय. श्रोते हो,
आजच्या पुढच्या पिढीला आम्हाला सांगावं लागेल की बाबा रे, तू शाळेत जरी शिकत असलास ना तरी माणसाचा जन्म माकडा काय ते उत्क्रांती माकडापासून झाली. हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत पोरं आमच्या शाळेत शिकतात. काय शाळेत पाठ्यपुस्तकात आहे? माणसाची उत्क्रांती माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली असं डार्विन आम्हाला सांगून गेला म्हणे. अहो नाही हो, मी हात जोडून सांगते, शाळेत पोरांना काही शिकू दे, पण आम्ही आमच्या पूर्वजांची आठवण करून दिली पाहिजे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये कधीतरी वाचूया, कधीतरी सांगूया लेकरांना की बाबा रे, आपले पूर्वज कोण होते. इथं चंद्रवंश आणि सूर्यवंश या भूमीमध्ये होते. चंद्रवंशामध्ये गोपालकृष्ण जन्माला आले. सूर्यवंशामध्ये प्रभू मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्माला आले. याच चंद्रवंशाचा पुढे यदुवंश झाला. याच यादवांचे पुढे जाधव झाले. गोपालकृष्ण परमात्मा यादव होते, ते गाईला चारा घालत होते. मी पुढचं बोलूच का? नाही गरज ना. म्हणजे त्या यादवांनी गाईचा चारा खायला दिला, नंतरच्या यादवांनी गाईचा चारा खाल्ला. त्याला करायचं काय? पण गोपालकृष्ण परमात्मा हे यदुवंश, यादव, यादवांचे जाधव. इकडे सूर्यवंशीयामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि त्याच सूर्यवंशामध्ये पुढे भोसले घराणं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. भोसल्यांच्या कुळामध्ये वेरूळच्या कृष्णेश्वराच्या कृपाशीर्वादाने मालोजी राजे भोसले यांचा जन्म, त्यांच्या पोटी शहाजीराजांचा जन्म होतो. इकडे जाधवांच्या घराण्यामध्ये सिंदखेड राजाच्या लखोजी राजे जाधवांच्या पोटी असं एक कन्यारत्न जन्माला येतं. या महाराष्ट्राची राजमाता आऊसाहेब राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींचा जन्म होतो. भोसले जाधव एकत्र येतात, जिजाई माऊली आणि शहाजीराजांचा विवाह होतो. थोडक्यात चंद्रवंश आणि सूर्यवंश एकत्र येतात, तेव्हा या भूमीमध्ये शककर्ता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेतात. म्हणून आमचे पूर्वज जर कुणी असतील, आम्ही कुणाचे वारसदार आहे, आमच्या पिढ्यांना सांगूया, आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे लेकर आहे, आम्ही छत्रपती